मित्रांनो, बीडचा ठाण्यावाग. बीडचा ठाण्यावाग म्हणजे तुम्हाला सांगायची काहीही गरज नाही. बीडचा ठाण्यावाग कोण आहे ते? तर त्याच बीडच्या ठाण्यावागावर म्हणजे बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला, त्याच विषयी आज एक कविता आहे. तर मित्रांनो, कविता अशी आहे की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला. काय? कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. मग सांगा त्या दुश्मनाला, मग सांगा त्या दुश्मनाला काय सांगायचंय? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? काय सांगायचंय दुश्मनाला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. मित्रांनो, शरीराला नाही बुद्धीचा त्यांनी वापर केला. शरीराला नाही पण बुद्धीचा त्यांनी वापर केला. सगळ्या महाराष्ट्राला म्हणाला, की सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला. सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला. अख्ख्या महाराष्ट्रानं पण त्यांच्या शब्दाला मान दिला. अख्ख्या महाराष्ट्रानं पण त्यांच्या शब्दाला मान दिला. अख्खा महाराष्ट्र मुंबईत पलटला. अख्खा महाराष्ट्र मुंबईत पलटला. सांगा त्या दुश्मनाला, सांगा त्या दुश्मनाला काय सांगायचं? दुश्मनाला सांगा त्या दुश्मनाला, की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला. कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. मग जा सांगा त्या दुश्मनाला, की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? मित्रांनो, तो ठाण्यावाग बीडचा आहे. तो ठाण्यावाग बीडचा आहे. यांचं ऐकून मुंबईत सगळा झाला बोलबाला. यांचं ऐकून ना मुंबईत सगळा झाला बोलबाला. आता बघा घाम कसा फुटला त्या सरकाराला. आता बघा घाम कसा फुटला त्या सरकाराला. प्रेमानं द्यायला सांगा त्या फडणवीसाला. काय? प्रेमानं द्यायला सांगा त्या फडणवीसाला. पण काय द्यायला सांगा? आरक्षण. प्रेमानं द्यायला सांगा त्या फडणवीसाला. नका खवळू या महाराष्ट्रातल्या मराठ्याला. नका खवळू या महाराष्ट्रातल्या मराठ्याला. नाहीतर राहून देणार नाही आम्ही महाराष्ट्रात त्या बाकीच्या तुराट्याला. नाहीतर राहून देणार नाही आम्ही त्या महाराष्ट्रात बाकीच्या त्या तुराट्याला. मग बघा बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला. कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. मग सांगा त्या दुश्मनाला काय सांगायचंय? की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? का? का बरं त्यांनी हट्ट केला? का बरं त्यांनी एवढा मोठा हट्ट केला? का? त्यांच्या घरात पैसा नसता आला? अहो, त्यांच्या घरात पैसा नसता आला? मग सांगा त्या दुश्मनाला, की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला. कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला, की देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. देवाने आपल्याला एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला. मग सांगा त्या दुश्मनाला, की बीडचा ठाण्यावाग मुंबईला कसा गेला? बीडचा